आवाज सर्वसामान्यांचा। कातर खटाव तालुका खटाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त भव्य साहित्यरत्न केसरी 2026 एक दुस्सा एक बैलगाडी शर्यतीचे एक दिवसाचे भव्य मैदान पार पडले। या मैदानात जवळजवळ 450 गाड्यांची नोंद झाली होती। आषाढी महिन्याच्या साक्षीने अतितटीच्या फायनलच्या लढतीत ओम साई राम पैलवान, योगेश शेठ भगत शिरसुफळ बारामती, सागरभाऊ थोरात सोनगाव यांचा हिंद केसरी लखन आणि श्री संत बाळूमामा प्रसन्न ट्रिपल हिंद केसरी माऊली ही गाडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली असून 91,000 रुपयांचे बक्षीस पटकावले। हा म्हणता अड्डा शौकीनांनी आणि बैलजोडी मालकांनी माळरान गजबजून केलं होतं। एक दिवशीच्या एक दुस्सा एक बैल मैदानात 8 फाट्यामध्ये 58 राऊंडचा धुरळा उडला। सकाळपासूनच या अड्ड्यामध्ये 450 गाड्यांची नोंद झाली होती। गाड्यांची नोंद करायचं संपताच गाड्या फाटीवर आरोळी ठोकत पळायला लागल्या होत्या। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न केसरी 2026 कातर खटाव या ठिकाणी संपन्न झालेल्या मैदानात मावळत्या सूर्याच्या साक्षीने आपल्या प्रथम क्रमांकावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आणि गुलालाचा मानकरी होण्यासाठी सेमीफायनल पर्यंत काटेकी टक्कर दिसून येत होती। आतापर्यंत या कातर खटाव मैदानात दरवर्षीप्रमाणे अनेक बैलगाडी शर्यतीचे अड्डे पार पडले आहेत। या मैदानात महाराष्ट्रातील टॉपर बैलजोडी गाड्या पळवण्यात आल्या, परंतु गेल्या सामन्यात बकासूरने सेमीफायनल पर्यंत मजल मारली। आयोजक युवा नेते धनाजी दुबळे, मित्रमंडळी, कातर खटाव ग्रामस्थ यांच्यामुळे एक दिवसाचा सामना शांततेत पार पडला। यावेळी शर्यतीची नवीन फाटी पाहून गाडी मालकांनी समाधान व्यक्त केले। प्रथमच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त बैलगाडा शर्यतीचे मैदान भरवले जात आहे। समाजकार्याचा मनामध्ये ध्यास असल्यानंतर काहीच अवघड नाही असा अण्णाभाऊ साठे मित्रमंडळी यांनी समाजापुढे एक चांगला संदेश ठेवला आहे। यावेळी वैभव पाटील, धनाजी दुबळे, मित्रमंडळ सर्वांनी बैलगाडी मालकांची नोंद घेऊन आयोजक म्हणून मैदान पार पाडले। अशा तऱ्हेने मंडळाच्या हातून काहीतरी समाजकार्य व्हावं हाच ध्यास मनात धरून साहित्यरत्न केसरी 2026 कातर खटाव बैलगाडी शर्यतीचे प्रथमच जंगी मैदान भरवण्यात आले। मैदान पूर्णपणे शांततेत पार पडले। या मैदानात चुरशीची लढत पाहण्यासाठी हजारो अड्डाप्रेमींनी आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी, अड्डा शौकीनांनी, स्टॉल धारकांनी हजेरी लावली होती। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आपण आता आहोत कातर खटाव अड्ड्यात। इथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त एक मैदान पार पडलं। प्रथमच साहित्यरत्न 2026 केसरी मैदान प्रथमच पार पडले। मंडळ आणि अण्णाभाऊ साठे मंडळ यांच्या वतीनं पार पाडण्यात आलं कातर खटाव इथे। तर काय सांगाल 2 मिनटं? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 106व्या जयंतीनिमित्त हे मैदान भरवण्यात आले। हे पहिल्यांदाच भरवलं। वैभवदादांनी आम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की तुम्ही ह्यावेळेस मैदान भरवा, माझा प्रतिसाद आहे तुम्हाला। गाडी मालकांनी पण आपल्याला बऱ्यापैकी भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि बऱ्यापैकी प्रतिसाद पण तसा भेटलेला आहे। अच्छा, म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच मैदान भरवतोय, तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे तुम्ही फार एक चांगल्या तऱ्हेने तयारी बी केली दिसून येते। जवळपास 400-450 गाड्यांची नोंद झाली, त्याबद्दल कसं वाटतं तुम्हाला? काय वाटतं तुझं? आम्हाला एवढं म्हणजे वाटत नव्हतं की एवढ्या बऱ्यापैकी गाड्या येतील। वैभवदादांची साथ असल्यामुळे बऱ्यापैकी प्रतिसाद गाडी मालकांनी दिलेलाच आहे आपल्याला। अच्छा, तर अशा तऱ्हेने थोडक्यात धनाजी दुबळे युवा नेते आणि मंडळातर्फे अण्णाभाऊ साठे मंडळातर्फे त्यांनी मैदान पार पडलं। 2 शब्द त्यांनी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त 106वी जयंती होती। कातर खटावमधील सर्व अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानले सर्व कार्यकर्ते माझ्याकडे एक 8 दिवसापूर्वी आले होते। त्यांनी थोडीशी कल्पना म्हटली की पाटील, तुम्ही प्रत्येक यात्रेच्या मैदानाला ही पुढाकार घेऊन मैदान म्हणजे प्रत्येक मैदानाचं नियोजन करता, तर थोडंसं आमची जयंती आहे, आमच्या सर्व प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की आपण पण मैदानाचं आमचं नियोजन करावं। तुमच्या प्रत्येक खांद्याला खांदा लावून आम्ही प्रत्येक कामात तुमच्याबरोबर सहभागी राहू। मग धनाजी शेठ असतील, संतोष भाऊ असतील किंवा सगळे प्रतिष्ठानमधील कार्यकर्ते असतील, हे सगळेजण आल्यानंतर मी धनाजी शेठ दिला की काळजी करू नका, तरी पहिलं वर्ष असलं तरी आपण मैदान घेऊया। आजच्या दिवशी तब्बल अजून 2 मैदान असून सुद्धा
आपली ही कातर खटावची फाटी नामांकित झाली आहे. म्हणजे जसं पेडगावच्या फाटीला नावाजलं जसं असं कातर खटावच्या फाटीला एक थोडंसं विठ्ठल केसरीच्या मैदानापासून नावाजलं जाते. त्याच्या मागचं कारण आहे की फाटीची रुंदी 16 फूट वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. मैदानाला पटांगण आहे, कुठली अडचण नाही. त्याच्यामुळं बाकीच्या मैदानात जास्त गाड्या कमी आल्या, परंतु आपल्याला तरीसुद्धा ह्या पहिल्याच वर्षी जयंती अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण साहित्यरत्न केसरी घेतलं. त्यामध्ये 430 गाड्यांनी सहभाग नोंदवला. कुठल्याही प्रकारचा अपघात नाही, काही नाही, कुठंही भांडण नाही, काही नाही. अगदी मैदान रितसर आणि पारदर्शक अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असं मैदान पार पडलं. अच्छा, तर आता म्हणजे एक अण्णाभाऊ साठे मंडळातर्फे एक प्रथमच मैदान भरवतात. तर तुम्ही त्यांना कशा पद्धतीने म्हणजे सहकार्य केलं, गायडन्स केलं? मुळात एक आहे, अगदी गावात कुणीही शब्द टाकू द्या, अगदी अजून जरी कुणाला मैदान घ्यायचं असले अच्छा, तरीसुद्धा गावातल्या कुठल्याही लोकांनी जरी शब्द टाकला तरी जे 5 दिवस म्हणजे परमिशनपासून जे धावपळ करायला लागते त्यासाठी 100%, कारण ह्या गोष्टीचा नाद आहे. भले राजकारण मागं राहिलं तरी चालेल, अच्छा, परंतु हा नाद वडिलांपासून लागलेला नाद आहे. त्यामुळं कुणीही आपल्याला शब्द टाकला तरी त्या शब्दाला कुठेही तडा जाऊन देणार नाही. 5 दिवस त्या म्हणजे कुठल्या यात्रेचा असू द्या, कुणाला वैयक्तिक घ्यायचं असेल तरी घेऊ द्या, काय अडचण नाही. शेवटी आपलं एक डोक्यात आहे की गावचं नाव मोठं झालं पाहिजे. कारण की आज एवढी सुंदर अशी फाटी जर आपल्या गावात आहे तर शेवटी कातर खटावचं मैदान हे मैदान म्हणूनच बघितलं जातं ना. अगदी विठ्ठल केसरी मैदान झालं तरी कातर खटावकरांचं विठ्ठल केसरी मैदान झालं. आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मैदान झालं तरीसुद्धा साहित्यरत्न केसरी कातर खटावचं मैदान झालं. म्हणजे कातर खटाव ह्या शब्दाचा उल्लेख जर महाराष्ट्रात होत असेल तर 100% जेवढं माझ्याच्यानं प्रयत्न करता येतील तेवढं 100% प्रयत्न करेन. अच्छा, आता कातर खटावचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निघालेलं आहे. चांगली मैदान भरतात. एक म्हणजे अनेक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडी येतात. म्हणजे त्यांना असा म्हणजे योग्य न्याय मिळतो का? अशी कोणी तक्रार होते का आपल्यात? तशी काय झाली? मुळात एक आहे की आपल्यासोबत अखिल भारतीय बैलगाडी संघटना म्हणजे जी महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय बैलगाडी संघटना बैलगाडींच्या सर्व चालक मालक यांची एक संघटना आहे. तर त्या संघटनेमध्येच आपली खटाव तालुक्याची एक अखिल भारतीय बैलगाडीची संघटना आहे. मग अगदी त्यामध्ये आपले अध्यक्ष म्हणून रविभाऊ फाळके असतील, पुसेगावचे बापू असतील. म्हणजे ही जी लोक आहेत ही लोक कुठं चुकत असले तर 100% सांगतात की इथं चुकतं आहे आपलं. त्यामुळं 99 नाही 100% प्रत्येक बैलगाडी मालकाला इथं न्यायच मिळतो. अन्याय हा विषय होऊ शकत नाही. शेवटी आपण एखाद्या गोष्टीवर अन्याय केलं तर तिथं त्या ठिकाणी लोक जात नाहीत. मग इथं अन्याय होत नाही म्हणूनच या ठिकाणी लोक या स्पर्धेसाठी येतात. तर अशा तऱ्हेने मंडळी ते कातरगाव येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त 106व्या जयंतीनिमित्त मैदान प्रथमच अगदी म्हणजे शांततेत पार पडले. आणि युवा नेते आपल्यासमोर आहेत, धनाजी दबळे यांच्या मंडळाच्या वतीने आणि सहकारी त्यांचे ग्रामस्थ आणि कातरगाव ग्रामस्थ आपले युवा नेते वैभव पाटील, त्यांना बी फार म्हणजे असा अनुभव चांगल्या पद्धतीने आणि असं एक कुठलंही ते मैदान भरत असेल तर त्यांचं एक सहकार्य घेतलं जातं आहे वैभव पटेल यांचं. आणि अशा तऱ्हे इथे मैदान पार पडत आहे आणि चांगल्या पद्धतीने आजचं मैदान पार पडत आहे. सुंदराने माऊलीने पाची मारली. परवाचा सोन्या 50-50 केसरी मैदानातला 970 गाड्यांना प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता. आज तो संजय सरगर गिरवीकरांचा माऊली आजच्या मैदानात सुद्धा निकाल घेतला आणि आजच्या मैदानात जॉकी लागला सरगर किंग वरून ज्याची ओळख असा प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरचा. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.